याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावात कृष्णेचिया, कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. हरी विको कमी कर आणि आवाज वाढव, नाही तर माईक फेकून देत असतो. महाराज थोडं मला त्याला मी दिसना करेक्ट कर, छान साऊंड सिस्टीम आहे, तू व्यवस्थित कर. हरी हरी तुम्हाला क्लिअर दिसतंय का? आता काय करू नको हे म्हणले तो काय समज माझा बी नाही आता. येई वो शरणजी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, याजसाठी केला होता अट्टहास, प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि या प्रसंगाला फार उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 1-2 गोष्टीचा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, असणारं गाव हे गंडे बोरखडी आणि या गावातील एक योग्य माळकरी धार्मिक कोणाला उपद्रव नसणारी व्यक्ती कैलासवासी प्रकाशराव आत्माराम गंडे
यांच्या वर्ष श्रद्धा निमित्ताने त्यांचे चिरंजीव दोन्ही आणि त्यांचे भाऊ, त्यांच्या पत्नी या परिवारावर हे मोठं दुःख आहे. एक शास्त्रीय नियम असा आहे, लहान लेकराची आई जाऊ नये, एक वृद्धाप काळामध्ये मुलगा जाऊ नये, दोन आणि तारुण्यात बाईचा मालक जाऊ नये, तीन. हे दुःख ज्याची त्याला माहिती. वृद्धाप काळात मुलगा जाणं महादुःख, अतिदुःख. लहान वयात आई जाणं, त्या लेकराचं जीवन वाऱ्यावर होतं, रात कोणाचं नसतं. जन्म दिल्याबरोबर काही काही मावल्या संपलेल्या आहेत, माणसाच्या काय, पशूच्या काय, पक्ष्याच्या काय, रात नसतं. पण त्या जीवनाला संस्कार आणि जी दिशा पाहिजे त्याच्यापासून ते जीवन अलिप्त राहत. आई लागते. किती बाकीच्या महिलांनी सांभाळू द्या, नातेवाईक असतील वगैरे कोणी, आईची बरोबरी होत नसती. माझी आजी चालू चालू म्हणायची, शेजारणीने खाऊ घातलेला भात आणि आईने फक्त फिरवलेला हात. आई जाऊ नये. तारुण्यात बाईचा मालक जाऊ नये, महादुःख अनेक प्रकारचे. तारुण्यात त्या बाईचा मालक गेला आणि त्या मुलांचं वडिलाचं क्षेत्र संपलं. आणि भावाचा जो आधार असतो, दोघच भाऊ, त्यांनाही दोनच मुलं पुढे. तिथं फेटा बांधायच्या अगोदर भाऊ आले म्हणे, ते दीपकने सांगितलं म्हणे हे चुलतेत. आणि त्यांनी असं डोळे भरून सांगितलं, महाराज माझा मोठा भाऊ होता तो. एक म्हणे जुन्या माणसाची, वाघ मारण्याकरता जायचं असेल तर सख्या भावाने कधी जाऊ नये दोघांनी. कारण वाघाच्या तड्याखातून येणं सोपं नाही. मग यदा कदाचित एखादा गेला तर माग एक असतो, पण दोघं का जाऊ नये. जर त्या एखाद्या भावावर हल्ला केला वाघाने, सख्खा भाऊ असल्याला मारणार पण तिथं माघार घेणार नाही. आणि हे बंधुप्रेम जे असतं, हे या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एकदम महत्वाचं स्थान आहे, अति महत्वाचं. भाऊभावाचा विचार असणं अति महत्वाचं. तेव्हा आणि त्याचप्रमाणे प्रकाशरावचे मामा दैफळ चौधरी बाबा, त्यांचं नाव काय, फोटो का काढला तिथला, हा इथं ठेवला होता. असू द्या. सखाराम नानाजी चौधरी आणि हे त्यांचे मामा, म्हणजे मामा भाच्याचा कार्यक्रम. आणि त्या सखारामजीचे मुलगा ॲडमिट तिथं औरंगाबादला असल्यामुळं त्यांचा नातू सखाराम बाबाचा श्याम चौधरी, त्यांनी मिळून मला हा फोन असा केलता की आज सकाळचं इथलं आणि उद्या सकाळी दैफळचं, सखाराम बाबाच्या श्रद्धानिमित्त. परंतु ते ॲडमिट असल्यामुळं श्यामराव म्हटले, आता एवढं म्हटलं काही हरकत नाही, म्हटले तो कार्यक्रम फिक्स आहे आपला. आणि कार्यक्रम म्हटलं की पहिला मुद्दा असतो वादक, दुसरा मुद्दा असतो गायक, तिसरा मुद्दा असतो साऊंड सिस्टीम. आवाज वाढून थोडा, तो काय मीटर देते, हसतो काय नुसतं, मी तुला बघितलेलं कळा ना तुला. साऊंड सिस्टीमवर फार जबाबदारी असते. घाम घाम होऊस तर वाजायचं, जीव तोडून म्हणायचं, कशी चाल झाली तुम्ही आता आले तुम्हाला नाही माहिती.
बर का बर का इतकं जीव तोडून म्हणलं असं भूकंप झाले आणि माईक पाहिजे असे ते आणि त्यानंतर ऐकणारी ह्या मृदंग गायक साऊंड सिस्टीम आणि श्रोते मंडळी कीर्तनकार शेवटला किती मोठे महाराज ही विषय नसला की त्यांचा काही उपयोग होत नाही बर ते असून त्यांना मनाप्रमाणे साऊंड सिस्टीम पाहिजे एकदा सांगितलं की पुन्हा असं करायची पाळीच नाही आली पाहिजे कलाकाराचं हे महत्व असतंय अरे दे आणि हे दोन्ही असून ऐकणार नसलो कुणाला सांगावा ऐकणार पाहिजेत त्यानंतर विनेकरी बी पाहिजेत असेच पाहिजेत छान आहे वाजीचा कधी मधी तेव्हा आता इथून पुढं फक्त 1 तास इथून पुढं डायरेक्ट कीर्तन 1 तास चाल सर्व झालं आणि गुणीजन मंडळी हरिभक्ती परायण नामदेव महाराज फार मोठमोठ्याच्या सहवासात राहिलेली व्यक्ती आणि नम्र त्याचप्रमाणे ओमकारजी आणि त्याचप्रमाणे बळीराम तुमचं नाव दोन्ही बळीराम कोणता समजा बळीराम हा बर का त्याचप्रमाणे आमचे हे महाराज सोपान काका त्यांचे वडील चांगले जुने गायक आहेत त्याचप्रमाणे तुम्ही इथलेच दिसतात तुम्ही इथलेच आहेत ना त्यांची पळापळी लई काम कमी पण पळापळी लई विठ्ठल कार्यकर्ता आम्हाला चहा घेऊन आले किती बळजबरी ते म्हणजे नको घ्या म्हणतोय ना आवाजच तसा पळापळला आता लक्ष देऊन ऐका या अभंगात भगवान श्री तुकोबाराय नेमका परमार्थ का करायचा याचं उत्तर दिलेलं आहे गळ्यात माळ घातली कशा करता आळंदी पंढरपूरची वारी केली कशा करता या हाताने दान धर्म केला कशा करता तीर्थयात्रा केल्या कशा करता व्रत उपवास केले कशा करता नित्य मंदिरची वाटचाल केली कशा करता त्याचं उत्तर या अभंगात आहे शेवटचा दिस परमार्थ हा शरीर करता नाही परमार्थ हा समाज करता नाही आणि परमार्थ हा आत्म्या करता नाही 3 मुद्दे आहेत पहिला मुद्दा शरीर करता परमार्थ नाही का नाही याचा स्वभाव नाश आहे 3 प्रकारचे नाश आहे आश्रय नाश स्वभाव नाश आणि परता नाश परता नाश म्हणजे दुसऱ्याकडून होणारा आश्रय नाश पतंग नावाचा एक पक्षी आहे तो पतंग त्या दिव्यावर झडप घालतो आणि त्याचा अंत ठरतो ज्ञानोबाई वर्णन करतात पतंगा दीप्ती आलिंगन ते तर त्याशी अचूक मरण याला आश्रय नाश म्हणायचं आणि स्वभाव नाश काय किमतीचा आंबा आहे हो 12,000 रुपये डझन म्हणजे 1,000 रुपयाला 1 आंबा असं एवढा मागे कमी आहे इथं बाजीराव रोडला जाऊन सिटी पोस्टच्या समोर पुण्यामध्ये 24,000 रुपये डझन 2,000ला 1 आंबा घेतात लोक तू होय बाजूला तिथे गर्दी पडलेली एवढा माग कस का नारायण राणेचे तिकडून आलेलं आहे बर का मग 2,000ला 1 आंबा नाही 25,000ला तरी 1 आंबा असला पण पिकण्यापेक्षा जास्त वेळ गेला की त्याची दुर्गंधी सुटली त्याची किंमत संपली त्याला उचलून कचरा कुंडीत फेकून द्यायचं हा त्याचा स्वभाव नाश आहे स्वभाव नाश आहे शरीर म्हटलं की याचा स्वभाव नाश नाशिवंत